आज उद्या होणारी यात्रा जी आहे ती आपण एक दिवसाची धरलेली आहे. तसं पाहायला गेलं तर कोळेगावचा घाट हा चांगला पश्चिम पट्ट्यातला नावाजलेला घाट आहे आणि प्रत्येक वर्षी यात्रा ही मोठ्या उत्साहामध्ये 2 दिवस साजरी करत असतो. परंतु ह्या वर्षी ही यात्रा फक्त एक दिवस 120 पाहुण्यांच्या गाड्याच्या हिशोबाने आम्ही प्लॅन केली होती. तिचं कारण असे, आमच्या श्री भैरवनाथ मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम खूप चांगल्या लेवलमध्ये, मोठ्या लेवलमध्ये आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे घाटाकडं आम्हाला ह्यावेळेस वर्षी तेवढं लक्ष देऊ शकत नाही जेवढं आम्ही प्रत्येक वर्षी देतोय. म्हणून हा घाट आम्ही आज उद्या जो भरवणार आहे तो एकच दिवसाचा भरवलेला आहे. हा घाट सुद्धा आम्ही कॅन्सल करणार होतो, परंतु प्रथम लोकनियुक्त सरपंच रामदास शेठ राळे पाटील आणि आमचे स्नेही उद्योगपती किशोर शेठ डांगट यांच्या सहकार्यातून आम्हाला आमच्या यात्रा कमिटीला प्रोत्साहन मिळाले आणि आम्ही ह्या एक दिवसाच्या घाटाचं नियोजन केलेलं आहे. आमचा हा घाट आपल्या मराठी नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी असतो. आज 3 मुहूर्ताचा दिवस आहे आणि 3.5 मुहूर्ताचा दिवस आहे आणि ह्या गुढीपाडव्याच्या दिवशी
मी संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यातील गाडा मालकांना, संपूर्ण महाराष्ट्रातील गाडा मालकाला, कोळे ग्रामस्थ, कोळे युवक वर्ग, कोळे यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. तुमचं येणारं नवीन वर्ष भरभराटीचं जावो हीच आमची कोळे ग्रामस्थांची सर्वांची इच्छा आहे. आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या गाड्या मालकांचं आम्ही या नववर्षाच्या दिवशी आमच्या घाटामध्ये हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज गुढीपाडवा, तर आज नवीन वर्षाची सुरुवात होते. तर नवीन वर्षाला आज आपण कोळे घाटामध्ये आलेलो आहे. तर करतो तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आणखीन एका मुलाखतीला सुरुवात करतोय. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा शेतकरी ब्रँड पुणे यूट्यूब चॅनल. नवीन असाल सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा व आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हेच की शेअर करा. धन्यवाद. दादा, जय शिवराय. जय शिवराय. तुमचं नाव सांगा. मी सुभेदार ज्ञानेश्वर संभाजी राळे, कोळे यात्रा कमिटीचा एक सहभागी आहे. आणि ह्या यात्रेचं मुख्य नियोजन सरपंच, प्रथम लोकनियुक्त सरपंच रामदास शेठ राळे यांच्या पुढाकारातून आम्ही सर्व मित्रवर्गाने केलेलं आहे. बरं, आपल्या नियम अटी कशा राहणार आहे? नियम अटी आपण प्राथमिकता एकच दिवसाची यात्रा ह्या ठिकाणी श्री काळभैरवनाथ महाराजांचा उत्सव म्हणून साजरी करणार आहोत. उद्या आपण एका दिवसासाठी पाहुण्यांचे 125 गाडे आणि गावचे 30 असे 155 गाडी पळवणार आहेत. ह्या यात्रेसाठी नियम अटी एकदम शिथिल आहेत. टायमर हा 4 मिनिटाचा असेल आणि सकाळी 8:30 वाजता यात्रा आपण सुरू करणार आहे. नियम अटीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, संपूर्ण यात्रा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सर्व नियमांप्रमाणेच पूर्ण होईल. त्याच्यानंतर खास करून गावचे गाडे आहेत. गावचा गाडा कोणताही पाहुण्यांच्या जुगलबंदीमध्ये पुकारला जाणार नाही. गावचे जे 30 टोकन दिलेले आहेत तो गावचा गाडा एकाच नावाने पुकारला जाणार आहे. त्याच्या नंतर कांडे हे दोन्ही फेरींसाठी 60 फुटाहूनच राहील. आणि कांड्यामध्ये किंवा आपण प्रथम पळवल्या बैलांमध्ये कोणताच बैल आपल्याला बदली करता येणार नाही. पहिल्या फेरीला जे 4 बैल आहेत तेच 4 बैल पुढच्या फेरीला पण राहतील. बाकी सर्व नियम जे आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्याच्यानुसारच होणार आहे. आणि गाडे हे टोकन पद्धतीनेच पळवले जाणार. टोकनचे नियम खूप कडक असतील. आणि तुमच्या माध्यमातून मी सर्व गाडे मालकांना ज्यांनी सहभाग घेतलेला 125 गाडे मालकांना आत्ताच सांगू इच्छितोय, तुम्ही तुमच्या टोकन प्रमाणे या आणि टोकन प्रमाणेच गाडा पळवा. अन्यथा नंतर तुम्हाला त्रास होईल. तुम्ही दिलेल्या टायमाच्या बाहेर जर आलात तर तुमचा गाडा सगळ्यात शेवटी जाईल. याची पूर्णपणे यात्रा कमिटीने दक्षता घेतलेली आहे. टोकन पद्धतीनेच पळवले जातील यावर आमचा विशिष्ट भर राहणार आहे. बरं, आता मला सांगा की एवढं ऊन वाढतंय तर याच्यासाठी म्हणजे बैलांना बांधायला काही टेज वगैरे तुम्ही बांधलेली आहेत का? पुढं काही सावली, पुढं पाण्याचं पाण्याची सोय आहे. घाटामध्ये 2 टँकर आम्ही या ठिकाणी पाण्यासाठी उभे करणार आहे. थोडासा गावापासून दूर असल्यामुळं आणि माळरानातला भाग असल्यामुळं सावलीचा थोडा इथं प्रश्न 100% निर्माण होतोय. तर जे 125 गाडे मालक आहेत त्यांना आम्ही आद्य सूचना देणार आहे, तुम्ही बैलांना बांधण्यासाठी त्यांचा स्वतःचा बंदोबस्त ते करतील. म्हणजे गाडीवर कुठं नेट वगैरे टाकून. एवढ्या मोठ्या संख्येत 125 गाड्या मालकांना एवढ्या दूर आणि छोटी यात्रा असल्यामुळे आम्ही तो भाग आहे थोडासा आमच्याकडून राहणार नाही. आता बक्षीस वितरण कसं असणार आहे? बक्षीस वितरण रोख पद्धतीने राहील. प्रथम येणारे गाड्या जेवढे प्रथम 1 नंबरमध्ये गाड्या होतील त्यांना रोख बक्षीस दिले जातील. त्याचप्रमाणे 2, 3, 4 नंबर आणि फायनलचं पण तसंच आहे. फायनलमध्ये नियरेस्ट पॉईंट जवळचे जे दोन पॉईंट राहतील त्या दोघांमध्ये फायनल दिली जाईल. फायनलला 10, 15, 20 गाडे काय घ्यायचे ते आम्ही वेळेवर तो निर्णय देऊ. 10, 15 किंवा 20 ह्यापैकी गाडे पळतील आणि त्यापैकी पहिले 8 गाडे आहेत ते फायनलमध्ये पहिल्या 4 नंबरमध्ये पात्र राहतील. 1 नंबरसाठी 2, 2 नंबरसाठी 2, 3 नंबर सीझनसाठी प्रथम क्रमांक 51,000 रुपये आहे. पहिल्या फेरीचं सांगतोय. प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 41,000 रुपये, तृतीय क्रमांक 31,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 21,000 आहे.
फायनलसाठी सुद्धा प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 41,000 रुपये, तृतीय क्रमांक 31,000 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 21,000 रुपये. याच्या व्यतिरिक्त चारी फळीफोडसाठी आकर्षक ट्रॉफी राहील. त्याच्यानंतर आकर्षक बारीसाठी सुद्धा एक ट्रॉफी आहे. घाटाच्या राजासाठी एक भव्य दिव्य ट्रॉफी आणि 11,000 रुपये रोख रक्कम आहे. आणि 20 फुटाहून कांड्यासाठी एक ट्रॉफी आहे. त्याचप्रमाणे घरचा साजसाठी सुद्धा एक ट्रॉफी आहे. अच्छा, आपली ही परंपरा जी आहे किती वर्षापासून चालू आहे? 5. ही आमची बैलगाड्या शर्यतीची कोळेगावची परंपरा किती वर्षापासून आहे हे आता आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकत नाही, परंतु आमचे जे पूर्वज सांगतात, आमचे जे जुने लोक सांगतात, म्हणजे माझे पणजोबा तर एक तुम्हाला सांगतो, काळ असेल 1947च्या नंतरचा, भारत स्वातंत्र्यानंतरचा, तेव्हापासून कोळेगावामध्ये यात्रा भरते. मध्ये काही काळ खंडित असेल, एखादा वर्षी भरवलेली नसेल, पण निरंतर कोळेगावची यात्रा ही श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव हा भरतोच. एक 50 वर्षाच्या पूर्वीची परंपरा 100% आहे. बरं, आता जास्त असेल. तुमचं आळस सुसज्ज आहे, बैल बाहेर जाण्याला काही चान्सेस नाही, पण खाली झोपायला पाहुण्यांना कशी मदत होईल? खाली झोपण्यासाठी आमची कोळेगावचं आता संपूर्ण तालुक्यात सर्वांना माहिती आहे, कोळेगाव म्हणजे गाडा शौकीन खूप मोठं गाव आहे. आणि आमची जवळजवळ जेवढी तरुण पिढी आहे तेवढी पण बैलाला छाती लावण्यामध्ये, झोपणी टाकण्यामध्ये किंवा सहकार्यामध्ये कुठंच कमी पडणार नाही. आमचे बरेच तरुण वर्ग आहे जो आम्ही पूर्वनियोजित ठेवलेला आहे की ते गाडे पुढे घेणार, तो वेगळा टप्पा असेल. गाड्याला झोपणी टाकायला किंवा बैल झोपायला तो वेगळा टप्पा आहे. आणि आळ्यासाठी आम्ही आता सध्या संपर्कामध्ये बांडा ग्रुपच्या, तो बांडा ग्रुप आहे आम्ही आळ्यामध्ये ठेवणार. आळे सुसज्ज आहेच, पण काही मध्ये एखादी 2 बैल खाली येतात, एखादं कांड वगैरे फिरून येते, त्याच्यासाठी पण आम्ही ह्यावेळेस बंदोबस्त करणार आहोत. बांडा ग्रुपशी आमचा संपर्क चालू आहे. त्यांची अवेलेबिलिटी पाहून तो येईल, किंवा मग ते जर नाही आले तर आमच्या बिसंबा ठाकरवाडीवर युवक वर्ग आहे, काटक मुलं आहेत, त्या मुलांचं आम्ही 5-7 मुलांचं आळ्यामध्ये नियोजन करणार आहोत. तर घाट सकाळी किती वाजता चालू होणार आहे? घाट सकाळी एक्झॅक्ट 9 वाजता घाट सुरू होईल. एक टोकन 9 वाजता पोकाला जाईल, त्याच्या अगोदर घोड्यांच्या शर्यती वगैरे ज्या काय करायच्या त्याच्या अगोदर होऊन जातील आणि एकदम सुरळीतपणे अखंडित घाट चालणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून मी सर्व ज्यांनी टोकन 125 घेतले त्या सर्वांना सांगू इच्छितो, तुम्ही तुमच्या टोकनला कृपया करून या. तुम्ही तुमच्या टोकनला नाही आले तर तुमचा गाडा आहे पाठीमागे जाईल आणि सगळ्यात शेवटी जर टाइम भेटला तर तुम्हाला चान्स दिला जाईल. टाइम नाही भेटला तर आम्ही ठीक 5 वाजता नियम आणि अटीमध्ये टाकलेले, ठीक 5 वाजता फायनल चालू होईल. मग कोणाचा गाडा राहिला तो छोटा गाडा मला की मोठा गाडा मला की त्याचा आमचा त्याच्या पुढे नाईलाज होईल. आम्हाला ते 5 वाजता फायनल सुरूच करावे लागेल. संदेश सर्व समाविष्ट असेल तर मी सांगतोय की काठी मारणे आणि तुम्ही चाबक मारणे किंवा इतर नाही, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, आतली ताकद आहे, तो बैल पळणार आहे, तो बैल पळतोच. तर मी सर्वांना, फक्त घाटासाठी नाही, सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही ज्या चुकीच्या गोष्टींचा वापर करताय 10 आणि 15 मिली आत येण्यासाठी, जी आता एक जीवघेणी स्पर्धा चालू आहे, ती स्पर्धा तुम्ही बंद करा. पारंपरिक गाड्याचा आनंद घ्या. सगळ्यांनी बैल हा मुका प्राणी आपला गोवंश आहे, तो तेवढ्या प्रेमाने पाळा. हा संदेश आमची यात्रा कमिटी, आमचं कोळेगाव तुम्हाला देईल. माझं नाव ॲडव्होकेट सूरज अनिल राळे. यात्रा कमिटीचा एक प्रमुख भाग म्हणून मी तुम्हाला काही माहिती सांगत आहे. अच्छा, तर आपला जो घाट आहे उद्याचा, हा किती फूट राहणार आहे? घाटाची लांबी ही 415 फूट राहील, पण आपल्या भागातील सर्व गाड्या मालकांना आनंद घेण्यासाठी आम्ही घाट हा 410 फुटाचा धरलेला आहे. प्रत्येकाची बारी व्हावं ही आमच्या यात्रा कमिटीची मनापासून इच्छा आहे. त्याकरता आम्ही घाटाचं योग्य पद्धतीचं नियोजन आज आराखडत आहे. आता मला सांगा, हे इथलं करंट लोकेशन जे आता काही गाडा मालकांना माहीतच नाही, तर त्यांच्यासाठी लोकेशन कसं जाईल? आमच्या गावचं लोकेशन कोळेगाव हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून आमच्या घाटाचे अंतर जवळपास 1 किलोमीटरचं आहे. प्रत्येक बैलगाडा मालकाला येण्यासाठी आम्ही फ्लेक्सच्या मार्फत एक ॲरो दाखवणार आहे. आणि घाटाचं करंट लोकेशन हे आम्ही प्रत्येकाच्या मोबाईल, यात्रा कमिटीच्या मुलाच्या मोबाईलला, ग्रुपला, बैलगाडा संघटनेच्या लाईव्हचं लोकेशन आम्ही शेअर करणार आहे. तर आता तुम्ही वेळात वेळ काढून जी संधी उपलब्ध केली माझ्यासाठी एक 10 मिनिटं बोलण्याची, तर तुमच्या घाटासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाचे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आमच्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.